नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चिकन टिक्का बिर्याणी. तर पाहू शकता बिर्याणी कशी मस्त दिसते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य सांगते. कसुरी मेथी घेतले, लसूण पाकळ्या घेतल्यात, पुदिना घेतलाय, आलं घेतलंय, अद्रक, टोमॅटोची प्युरी करून घेतले, कोथिंबीर घेतले, बिर्याणी मसाला, तेजपत्ता, लिंबू, मिरची, खडे मसाले घेतलेले आहेत. इथे 5-6 कांदे चिरून घेतलेले आहेत उभे. इथे दही लागणार आहे 1 वाटी, मीठ, तूप, बाकीचे मसाले लागणार आहेत. आणि इथे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, बोनलेस चिकन आहे पाहू शकता. आणि इथे तांदूळ भिजत टाकलेले आहेत, 1 तास झालेला आहे. तर मिक्सरचा भांडा घेतला आहे. आता आपण आलं लसूणची पेस्ट करून घेऊया. लसूण पाकळ्या घेते, पुदिना टाकून घेते. हे सर्व आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत. कोथिंबीर घेते, 1 मिरची टाकून घेते. आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया. चिकन मॅरिनेट करून घेऊया. ते मीठ टाकून घेते, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इथे आपण आलं लसूण कोथिंबीर पुदिना पेस्ट करून घेतलेली आहे, ती पण थोडीशी टाकून घेऊया. अर्धा लिंबूचा रस. आता बाकीचे मसाले टाकून घेऊया. घरगुती मसाला, तिखट आवडीप्रमाणे टाकायचं, किती बिर्याणी तिखट हवी आहे. हळदी पावडर, इथे बिर्याणी मसाला घेतलाय 1 चमचा टाकते. इथे दही घेतलेला आहे, तो पण टाकून घेते. आता हे छान असं मिक्स करायचं आहे. पाहू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकून घेऊया. आता हे छान असं मिक्स करायचं आहे. आता आपण याला स्मोकी फ्लेवर देऊया. त्याच्यासाठी दिव्यामध्ये कोळसा घेतलेला आहे. थोडंसं वरतून तूप टाकूया. लगेच झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे चांगलं स्मोकी फ्लेवर येईल चिकनला. 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया. कढईमध्ये तेल टाकलंय. तेल गरम झाला की लगेच कांदा तळून घेऊया. गॅस मोठाच ठेवायचा आहे. सर्व आपण गोल्डन होईपर्यंत तळून घेऊया कांदा. तर दिवा काढून टाकूया. आता याला छान असं आपण एका पॅनवरती फ्राय करून घेऊया. कांदा छान असा कुरकुरीत असा तळून झालेला आहे. पाहू शकता कसं मस्त झालेला आहे तळून. पाण्याला छान उकळी आलेली आहे. मीठ टाकून घेऊया. थोडंसं लिंबूचं रस टाकायचं आहे. थोडंसं पुदिना, थोडीशी कोथिंबीर, थोडे खडे मसाले टाकायचे आहेत. 2-3 लवंग, स्टार फूल, थोडंसं जिरं टाकून घेते. 1 चमचा तेल टाकून घेते. पाण्याला छान उकळी आलेली आहे. लगेच आपण तांदूळ भिजवून ठेवलेले बासमती ते टाकून घेऊया. गॅसवर एक पॅन ठेवलंय, त्याच्यात लगेच आपण चिकन मॅरिनेट केलेलं आहे ते शॅलो फ्राय करून घेऊया. छान असं भात 80% चांगलं शिजलेलं आहे. आता काढून घेऊया परातीमध्ये. हे पाणी पूर्ण निथळून द्यायचं. अशा प्रकारे परातीत काढून घेते. तंदूरसारखे शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत, पाहू शकता. आता हे सर्व आपण असेच काढून घेऊया. मस्त तंदूरचा फ्लेवर येतो बिर्याणीला. तंदूर टिक्का बिर्याणी. तर सर्व काढून घेऊ चिकन. आपण अजून फ्राय करायचं बाकी आहे. सर्व असंच करून घेऊया बाकीचं राहिलेलं. गॅसवर कढई ठेवले, तेल टाकलेलं आहे. कांदा तळून घेतलेला आपण तोच तेल घेतलेला आहे, गरम झालंय. आता आपण हे कांदा तळलेला आहे तो टाकून घेऊया. इथे मगाशी आपण वाटण केलं होतं, आलं लसूण पुदिना कोथिंबीर अद्रक, त्याची पेस्ट टाकून घेऊया. आता हे छान असं मिक्स करायचं आहे. खडे मसाले टाकून घेऊया. मिरच्या घेतल्यात ते पण टाकूया. तेजपत्ता घेतलाय ते पण टाकून घेऊया. आता छान असं मिक्स करायचं आहे. टोमॅटोची प्युरी केले ती पण टाकून घेऊया. आता हे छान असं मिक्स करायचं आहे 1 मिनिटभर. लगेच सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत.
घरगुती लाल तिखट मसाला आहे. आपण मगाशी पण मॅरिनेटसाठी टाकलेलं. हळदी पावडर थोडी कमी टाकलेली आहे. थोडी कसुरी मेथी टाकून घेते. थोडासा बिर्याणी मसाला 2 चमचे. आता हे छान असं मिक्स करायचं आहे. तेल सुटेस तोपर्यंत ग्रेव्हीला मंद आचेवर शिजवायचं आहे. लगेच दही टाकून घेऊया. थोडंसं दही आपण मॅरिनेटसाठी पण टाकलं होतं. आता ग्रेव्हीत पण छान असं टाकायचं थोडंसं. आता हे बारीक गॅसवर शिजवायचं आहे छानपैकी. दाखवते तुम्हाला तेल सुटेस तोपर्यंत. ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे, पाहू शकता. आता बाकीचं अर्ध चिकन आहे ते आपण असं ग्रेव्हीमध्ये टाकून घेणार आहोत आणि बाकीचं अर्ध चिकन आपण वरती लेअरसाठी ठेवून देणार आहोत. आता हे छान असं मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. ग्रेव्ही एकदम जास्तच केलेली आहे बिर्याणीसाठी, पाहू शकता कशी मस्त झालेली आहे. दही एकदम छान असं फेटून घ्यायचं आणि मगच टाकायचं, म्हणजे दही फाटत नाही. आता बिर्याणीची लेअर लावायला घेऊया आपण. पातेला खाली तवा ठेवलेला आहे. एक मोठा पातेला घेतलेला आहे. आता पातेल्यात थोडंसं 2 चमचे साजूक तूप टाकूया, छान फ्लेवर येतो. लगेच आपण चिकनची ग्रेव्ही केलेली आहे ती टाकून घेऊया. पूर्ण लेअर लावून घेऊया. ग्रेव्ही टाकून झालेली आहे. लगेच आपण राईस टाकून घेऊया, भात टाकून घेऊया. असं पसरवायचं आहे सर्वकडे, पाहू शकता. एक लेअर लावून घेते मस्त भाताची. नंतर अजून एक लेअर लावूया. थोडासा बिर्याणी मसाला, असा छान स्वाद येतो बिर्याणीला. थोडासा कांदा. आता थोडे चिकनचे पीस घेतले ते पण टाकून घेऊया. मध्ये भात टाकून घेऊया. पुन्हा थोडासा पुन्हा बिर्याणी मसाला टाकून घेऊया. मस्तच. आता साजूक तूप टाकूया. तुपाने खूप छान स्वाद येतो बिर्याणीला. आवर्जून टाका. 3-4 चमचे टाकून घेतले. आता केसरचं पाणी केलेलं आहे ते टाकून घेऊया. आता एक ग्रेव्हीचं थोडंसं तेल राहिलेलं आहे ते पण टाकून घेऊया. आता वरतून मस्त असा कांदा, पाहू शकता कशी मस्त दिसते बिर्याणी. आता दम काढून घेऊया. 20 ते 25 मिनिटं आपण बारीक गॅसवर दम काढून घेऊया बिर्याणीला. बिर्याणी झालेली आहे. गॅस बंद केलेला आहे. तर झाकण काढून दाखवते तुम्हाला मी, पाहू शकता मस्त झालेली आहे. आता सर्व करून घेऊया बिर्याणी. चिकन टिक्का बिर्याणी बनवून झालेली आहे, पाहू शकता कशी मस्त झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी चिकन टिक्का बिर्याणीची? रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा, कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.